आता आपण कणिक मळायची बघूया। याच प्रकारे पोळ्यांची कणिक मळता येईल किंवा पराठ्याची पण कणिक मळता येईल। मी 2 ते 3 हे ट्राय करते होतंय की नाही बघूया। ह्याच्यामध्ये 2 ते 3 चपात्यांची कणिक आहे साधारण। एका मुठीमध्ये एवढं पीठ घेतलं तर त्याच्यात 2 चपात्या होतात। ठीक आहे, हे मी याच्यात पीठ टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये हे मीठ मी टाकते आहे, थोडं अगदी थोडं मीठ घालायचं, फार व्यवस्थित म्हणजे असं। आणि ह्याच्यामध्ये मी पाणी जसं लागेल तसं ऍड करते। मी आता थोडंसं पाणी ऍड करते याच्यामध्ये। हे मी झाकण बंद करते। याच प्रकारे जे हाताचं हँड ब्लेंडर आहे त्याच्यामध्ये पण कणिक मळता येईल। ओके, थोडं ते असं ग्रॅन्युलर टाइप झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी अजून पाणी ऍड करतेय। थोडंसं पाहिलं तर त्याचा गोळा तयार झालेला आहे। आत सॉफ्ट आहे बराच। वाटत असेल की हे पातळ झाले तर त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पीठ ऍड करू शकतो आपण। आता मी सध्या थोडंसं तेल ऍड करतेय ते सुटण्यासाठी आणि थोडंसं पीठ ऍड करते, म्हणजे ते कडेकडेचा जो पार्ट आहे ते सगळं निघून येईल। अगदी थोडंसं पीठ घातलंय मी। हे पुन्हा काढून एखाद्या म्हणजे एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या असं बाउल मध्ये ते पुन्हा एकदा हाताने सुद्धा थोडंसं मिक्स करून घ्यावं लागणार आहे। झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आता मी एक बाउल घेते। हे बाउल आहे, ह्याच्यामध्ये हे कणिक सगळी काढून घेते। हँड ब्लेंडरलाही एकदा कणिक त्याच्यातनं झाल्यावर पुन्हा थोडीशी हाताने मिक्स करून घ्यावीच लागते। ह्याच्यातली कणिक सगळी काढून घ्यायची। आणि हे फक्त हाताने एकदा एकसारखी करून घ्यायची। अशी प्रॉपरली सॉफ्ट कणिक तयार झालेली आहे। ही कणिक तयार झाल्यावर म्हणजे कणिक मळून झाल्यावर एक 5 ते 10 मिनिटं ठेवून त्याच्यानंतर मग पोळ्या लाटायला घ्यायची। सॉफ्ट आहे एकदम, व्यवस्थित आहे, ह्याच्या चांगल्या पोळ्या होतील। अशाच प्रकारे त्या ब्लेंडर मध्ये पण पोळ्या होणार आहेत। ह्याच्यामध्ये आता ह्या मी पोळीचे गोळे केले तर ह्याच्यामध्ये एक एक पोळी समजा एवढी हे केली, एक पोळी अशा 1 2 साधारण 3 आणि थोडीशी अजून कणिक राहते, म्हणजे 4 पोळ्यांची कणिक आहे ही। एवढ्या साईजच्या 4 पोळ्या होऊ शकतात।